जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलंय। आव्हाडांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी दिलेल्या तक्रारीनंतर आव्हाडांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपकडून आव्हाडांवर करण्यात आलेला आहे। तर गदी माडगुळकरांच्या गीत रामायणाचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड रामाबद्दलच्या वक्तव्यावर ठाम आहेत। आव्हाडांनी केलेलं वक्तव्य हे मूर्खपणाचं उदाहरण असल्याची टीका त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। दरम्यान स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे आव्हाडांच्या वक्तव्यावर मौन बाळगून का आहेत असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे। महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा गदी माडगुळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत। ते काय म्हणतात काव्यामध्ये, जानकीसाठी तुझ्या माळ खूप आहेत, तुझ्या माझ्यासाठी बक्षस आहे का। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे। आमचे वारकरी, आमचे धारकरी, आमचे माळकरी, आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले, हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत। संजय राऊत मग यांचा अपमान नाही आहे का? मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत। मौन, ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही, त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही। त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे। तर रामाबद्दल आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली होती आणि यावर कुणाकुणावर कारवाई करणार आहात असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। तसंच वाल्मिकींवरही कारवाई करणार का अशी विचारणाही आव्हाडांकडून करण्यात आलेली आहे। सगळी व्हिडिओ ऑडिओ क्लिप तपासली पाहिजे, व्हेरीफाय केली पाहिजे आणि नक्कीच त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत आहे। अरे कारवाई काय, मला जेलमध्ये टाक। कोणाकोणावर कारवाई करणार? गदी माडगुळकरांवर करणार, प्रल्हाद केशव आत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार, कोणाकोणावर करणार आणि स्वयं वाल्मिकींवर करणार।